धर्माच्या नावावर ओबीसींना दिशाहीन करण्याचे षडयंत्र, हक्क हिरावल्यास रस्त्यावर उतरू, आमदार विजय वडेट्टीवार. धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन ओबीसी समाजाला अडकवून त्यांचे मूलभूत प्रश्न दडपण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपुरात आयोजित ओबीसी मंडल यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, जातीनिहाय जनगणना, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी निर्णायक लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. मंडल आयोगामुळे ओबीसी समाजाला शिक्षण व रोजगारातील प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळाला असून तो संघर्षातून मिळालेला हक्क असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसींची नेमकी लोकसंख्या समोर येण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी नमूद केले. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकास योजनांमध्ये न्याय वाटा मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ओबीसींचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न झाला तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी बहुजन समाजाने एकजूट होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र असू दे की केंद्र सरकार असो, यांनी आमच्या भावनेशी बेईमानी केली, आमची भावनेशी खेळ केला, आमच्या हक्काशी बेईमानी केली आणि भावनेशी खेळ केला. जातनिहाय जनगणना करून खुद्द पंतप्रधानांनी आश्वासन दिलं. पहिल्या टप्प्याची जनगणना झाली, त्यामध्ये कुठेच स्वतंत्र उल्लेख नाही. आता दुसऱ्या टप्प्याची जनगणना झाली, त्यावेळी JR निघाला, आता राजपत्र घोषित झाला, प्रसिद्ध झाला 3 तारखेला. त्यामध्ये सुद्धा आता त्या कलमचा आणि ओबीसीचा उल्लेख नाही. यावरून या सरकारने ओबीसीची जात जनगणना करायचीच नाही असा यांचा वरा दिसतोय आणि त्यामुळं त्यांनी ओबीसीला गृहीत धरून मतं मिळतात, यांना धार्मिक भावनेमध्ये बांधून टाकावं, यांनी देवाधर्माच्या नावाने यांना भीती दाखवावी आणि मतं घ्यावे. हा धंदा आता जोरात चालल्यामुळे आमच्या हक्काचं आता रक्षण होत नाही किंवा हक्काचं मिळत नाही. यासाठी ही मंडल यात्रा होती, आज समारोप होत आहे. हा पहिला टप्पा आमचा संपला आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आम्ही राज्यव्यापी आणि देशव्यापी या आंदोलनाची सुरुवात करत आहोत. ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे करून आमची लोकसंख्या ठरवा, ओबीसीची आमची लोकसंख्या, आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला बजेटमध्ये वाटा द्या, आम्हाला 100% स्कॉलरशिप द्या, फॉरेन स्कॉलरशिप आम्हाला किमान त्या तुलनेमध्ये अधिकशी द्या, म्हणजे इतर ज्या संस्थांना देतात, कारण लोकसंख्येवर आम्हाला मिळावं ही आमची मागणी असणार आहे. आणि हॉस्टेल प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसीचं हॉस्टेल सुरू करावं ही आमची मागणी आहे. ही सगळी मागण्या घेऊन त्याबरोबर पहिली मागणी आमची जी असेल, आम्ही आंदोलन असेल म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच आमची 16, 17, 18 तारखेला बैठक आहे. मराठी विभागाची बैठक आहे, इकडची बैठक आहे, आम्ही विदर्भात मराठवाड्यात पुन्हा बैठक घेतो. पण आता यासाठी आम्हाला लढावंच लागेल. आमची फसवणूक होत आहे, आम्हाला नोकऱ्यामधून दाबवलं जात आहे. ओपनसाठी 10% PWSचा कोटा असतानाही ओपनसाठी आमच्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या लोकांना, SCच्या लोकांना, STच्या लोकांना, कॅटेगरीच्या लोकांना ओपनमध्ये मेरिटनुसार त्यांचं सिलेक्शन होत नाही आहे आणि त्यामध्ये ओपन करून आमच्यावर अन्याय मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. म्हणजे आमच्याही नोकऱ्या आता कशा लोकसंख्येनुसार जे मिळायला पाहिजे तेही काढून घेण्याचं काम हे सरकार करत आहे. अत्यंत दुर्दैवाचं आहे की या राज्यामध्ये आणि देशामध्ये बहुजनांना उद्ध्वस्त करण्याचं काम आणि पाप हे सरकार करते.